ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। भाजपचे वरिष्ठ नेते आणि वडाळा विधानसभेचे आमदार काळीदास कोलमकर जे आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। अनेक महिन्यांपासून एल्फिस्टन ब्रिज तोडकामासाठी बंद करण्यात येईल असं सांगण्यात येत होतं। अखेर आज मध्यरात्री 12 पासून हा ब्रिज बंद होणार आहे, परंतु स्थानिकांचा अजून देखील विरोध आहे, कारण की 2 इमारतींचा पुनर्विकास म्हाडाकडून केला जाईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली। पण आजूबाजूच्या नागरिकांचा अजून देखील विरोध आहे। तुम्ही नागरिकांसोबत या ठिकाणी बसलेला आहात, काय तुमचं एकंदरीत पूर्णपणे मत? आमचं मत एवढंच आहे, जनतेचं जे जनतेची मागणी आहे ते आमदारांची मागणी आहे की 19 बिल्डिंग आहेत। आज नाही म्हणतं तर कमीत कमी 100 वर्षाच्या जुन्या बिल्डिंग आहेत। उद्या हे काम चालू झाल्यानंतर धक्के ह्या आजूबाजूच्या बिल्डिंगा होणारच आणि त्या अजून कमकुवत होतील। उद्या काय त्याचं कमी जास्त झालं तर म्हणून आम्ही कस्टममध्ये हे 19 बिल्डिंग घ्या आणि 620 कार्पोरेट जनतेला सगळ्यांना मिळू दे आणि ज्या फॅसिलिटी असतील तो डेव्हलपर आहे तो घेर। मग कोणालाही आणा डेव्हलपर, अमुकच आणावं म्हणून आम्ही सांगत नाही, शासनानेच आणावं आणि शासनानेच हे डेव्हलप करून द्यावं ह्या मताचा मी आहे। पण नागरिकांचा अजून देखील विरोध आहे। ज्यावेळेस ह्या 2 इमारतींचा विरोध कुठे आहे की आमचं बघा, तुम्ही हे डेव्हलप करत ना, आमचं पण आयुष्य उभं करा। आज ह्या बिल्डिंग झाल्या, एवढ्या जुन्या बिल्डिंग आहेत, काय विचारू नका। आणि उद्या काय कमी जास्त झालं तर त्याची जबाबदारी कोणाची? शासनाचीच असणार ना। मग ते होण्याच्या आधी तुम्ही ही जबाबदारी घ्या आणि हे काम पूर्ण करा, ह्या मताचा मी आहे। अगोदरपासून 19 इमारतींचा हा खरं तर प्रश्न होता, त्यातल्या 2 इमारतींचा प्रश्न फक्त सुटलाय। इतर दोन इमारतीचा जो प्रश्न आत्ता सांगितला तेव्हा 19 बिल्डिंगचा सांगितला जात होता। आता कसं मायनस होते आहे हे अधिकाऱ्यांचे धंदे। प्रत्येक अधिकारी नवीन आला तर आपला प्रपोजल पुढे घेऊन जातो। जनतेचं बघा ना, हे अधिकारी जनतेसाठी आहेत किंवा ह्याच्या कॉन्ट्रॅक्टसाठी आहेत? मी ह्या मताचा आहे, जनतेला जे पाहिजे ते द्या। ज्या विभागात डेव्हलप करत असताना इंटरनॅशनल हे डेव्हलपमेंट आहे, ह्या कामाला आम्ही विरोध करणार नाही, परंतु आम्हाला दाबून कोणतरी डेव्हलपमेंट करायला जात असेल तर नाही जमणार। याच्या अगोदर तुम्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतलीत, MMRDAच्या अधिकाऱ्यांची भेट घेतलीत, आज रात्रीपासून बंद करणार असं सांगण्यात अधिकाऱ्याने तुम्हाला सांगतो हे सांगत असताना आम्हाला विश्वासात घेतलं पाहिजे। आम्ही अगस्त साहेबांचं मुख्यमंत्र्यांचं आम्ही त्यांना सांगितलं असतं, मुख्यमंत्र्यांना आमच्या पद्धतीने अधिकारी सांगणे आणि आम्ही सांगणे याच्यामध्ये फरक आहे। आम्ही जनमानसात तरी माणसं आहोत, जे आहेत ते आहेच। मग आम्ही जे सांगत आहोत ते आमचं जनमत, मी पक्षाचा आमदार आहे आणि साहेब ग्रासरूटचे कार्यकर्ते आणि ग्रासरूटच्या जनतेचं काम कधी ते नाही बघत नाही, आजपर्यंत इतिहास आहे। आज मध्यरात्री 12 वाजता पूल पाडण्याचं काम सुरू करणार आहेत। पूल पाडण्यासाठी बंद तुमची करू दे, त्यांचं काम त्यांनी करू दे, आमचं काम आम्ही करणार। स्थानिक असं म्हणतायत की आम्ही हे काम होऊ देणार नाही जोपर्यंत आमचा प्रश्न सुटत नाही। मग तोच विषय, माझा पण तोच विषय आहे। त्या विषयात माझा चेंजेस नाही। त्याने त्यांचं काम करण्याचा प्रयत्न करा, आम्ही आमचं काम करणार। आज मग त्यांचं काम करू देणार तुम्ही स्थानिकांसोबत? अशक्य आहे ते। आम्ही म्हणजे जनता इतरी काम करायला नाही देणार। आमचं आधी पूर्ण करा किंवा आम्हाला काहीतरी हे द्या, पेपर द्या, घेऊन द्या पेपर, आम्ही ह्या कामाला मान्यता देतो, विषय संपला। जसं 2 इमारतींचा प्रश्न सुटला तसा इतरांचा प्रश्न सुटेल। 19 बिल्डिंग आता हे चुत्या बनवायचे धंदे चालू आहेत, मेहरबानी करा। हे चुत्या बनवायचे धंदे चालू आहेत, 2 बिल्डिंगचा हा विषय नाही आहे, 19 बिल्डिंगचा विषय आहे। तेच माझं म्हणणं आहे, ज्या अगोदर एकाही इमारतीचा विषय सोडवला जात नव्हता, आता 2 इमारतींचा सोडवला जातोय, तर इतर अधिकारी 19 बिल्डिंग घेत होते आणि आता 2 बिल्डिंग घेता, म्हणजे लोकांना फसवता असं त्याचं मिनिंग होतं, अर्थ होत आहे। तुम्ही फक्त युनिव्हर्सिटी द्या, डेव्हलपर त्याचं काम करेल, कोणी असू दे, तुम्ही घेऊन या। तुम्हीच घेऊन या डेव्हलपर, कोण आणायचा तो, मी ह्या मताचा आहे।
पण चांगलं नाव असावं, फायनान्स पोझिशन चांगली असावी असं आणा, नाही तर आम्ही सह्या देऊ आणि तो परत मार्केटमध्ये फिरायचं, हे धंदे नको. बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की आज 12 वाजल्यापासून हा खरं तर पूल बंद करण्यात येणार होता, परंतु स्थानिकांचा जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत हे काम होणं अशक्य आहे. जो डेव्हलपर सरकारला किंवा MMRDAला आणायचा आहे तो डेव्हलपर आणा आणि आधी स्थानिकांचा विकास जो आहे तो झाला पाहिजे, अशी प्रतिक्रिया जी आहे ते आमदार काळीदास कोळंबकर यांनी दिलेली आहे. कॅमेरामन अजय मोहितेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.